तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच या सुपर क्लासमध्ये स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राईब लगेच करून घ्या. केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी असा आहे, एका वर्षात 30 दिवसाचे एकूण किती महिने असतात? एका वर्षामध्ये 30 दिवसाचे एकूण किती महिने असतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. एका वर्षामध्ये जे आहे एकूण 4 महिने 30 दिवसाचे असतात. पुढच्यापासून पाहूया. बल्लाळपूर कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बल्लाळपूर कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वर्धा या ठिकाणी बल्लाळपूर कोळसा क्षेत्र स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. रेणुकादेवी संस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये येते? रेणुकादेवी संस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. माहूर तालुक्यामध्ये रेणुकादेवी संस्थान स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो. शालिमार हे खालीलपैकी कोणत्या सरोवराच्या काठावर स्थित आहे? शालिमार खालीलपैकी कोणत्या सरोवराच्या काठावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दल सरोवर या सरोवराच्या काठावर शालिमार स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. कोटोपाक्षी हे जगातील सर्वात उंच जिवंत ज्वालामुखी कोणत्या डोंगरावर येतो ते सांगायचं आहे. कोटोपाक्षी हा जगातील सर्वात उंच जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या डोंगरावर येतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. रॉकी या डोंगरावर कोटोपाक्षी हा जिवंत ज्वालामुखी स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. जगातील एकूण किती राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे? भारतातील एकूण किती राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील एकूण 8 राज्यामधून कर्कवृत्त गेलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. भगवान गौतम बुद्ध यांचा विवाह खालीलपैकी कोणत्या राजकुमारीशी झालेला होता? भगवान गौतम बुद्धांचा विवाह खालीलपैकी कोणाशी झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजकुमारी यशोधरा यांच्याशी भगवान गौतम बुद्धांचा विवाह झाला होता. पुढच्यापासून पाहूया. भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापलेला आहे? भारताने पृथ्वीवरील एकूण किती टक्के भाग व्यापलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 2.4% एवढा भारताने पृथ्वीवरील भाग व्यापलेला आहे. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो. भगवान गौतम बुद्ध यांची मातृभाषा खालीलपैकी कोणती होती? भगवान गौतम बुद्धांची मातृभाषा खालीलपैकी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पाली ही भगवान गौतम बुद्धांची मातृभाषा होती. विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी फिजिक्सवाला आपल्यासाठी सक्षम नावाची राज्यसेवा MPSC फाउंडेशन प्लस इंटिग्रेटेड बॅच 2024 घेऊन आलेले आहेत. या बॅचेसची वैशिष्ट्ये पाहिली तर भारतातील सर्वोच्च शिक्षक आपल्याला बॅचेसमध्ये शिकवणार आहेत. मागच्या वर्षीमध्ये जे क्वेश्चन्स किंवा प्रश्न आले होते त्यावर विशेष चर्चा किंवा भर दिला जाणार आहे. तसेच सर्वसमावेशक साहित्य देखील आपल्याला या बॅचेसमध्ये दिले जाणार आहे. थेट आणि रेकॉर्डेड केलेले व्याख्यान देखील आपल्याला बॅचेसमध्ये दिले जाणार आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी टेस्ट सिरीज देखील घेतली जाणार आहे. क्लास DTP आणि बरंच काही आपल्याला बॅचेस मध्ये दिले जाणार आहे. आणि विद्यार्थ्यांनो, ही जी बॅच आहे मराठी माध्यमातून दिलेली आहे. या बॅचची तशी तर किंमत 9,999 रुपये आहे, परंतु फिजिक्सवाला आपल्यासाठी 3,999 रुपयालाच घेऊन आलेला आहे. तरी पण आपल्याला हे पैसे जास्त वाटत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लसमध्ये आपल्याला स्क्रीनवर जो माझा कोड दिसत आहे तो आपल्याला एनरोल करते वेळेस बॅच विकत घेते वेळेस टाकायचा आहे. आपल्याला 3,999 मध्ये 1,000 रुपयाची सूट लगेच दिली जाईल. तर या बॅचचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये एनरोल करायचं आहे. पुढच्यापासून पाहूया. कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून कोणास ओळखले जात असते? कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील. शाहू महाराज यांना जे आहे कोल्हापूर संस्थानचे अधिपती म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया. निर्मल ग्राम पुरस्कार खालीलपैकी कोणत्या सरकारकडून दिला जात असतो? निर्मल ग्राम पुरस्कार खालीलपैकी कोणत्या सरकारकडून दिला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. केंद्र सरकार यांच्याकडून निर्मल ग्राम पुरस्कार दिला जात असतो. पुढच्यापासून पाहूया.
पाणी साठवण्याच्या क्षमतेमध्ये महाराष्ट्राचे सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते आहे? पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे धरण महाराष्ट्रातील कोणते आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. उजनी हे धरण महाराष्ट्रामध्ये पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे आहे. पुढच्यापासून पाहूया. जळगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या लेण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असते? जळगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या लेण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक राहील. जळगाव हे जे आहे अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असते. पुढच्यापासून पाहूया. प्रसिद्ध असलेले एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? एलोरा हे अतिशय प्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले एलोरा लेणी स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. सोलापूर व कोणते ठिकाण राज्यातील हातमाग तसेच कापड उद्योगासाठी सर्वात महत्त्वाचे केंद्र बनलेले आहेत? सोलापूर तसेच खालीलपैकी कोणते ठिकाण हातमाग तसेच कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र बनले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सोलापूर तसेच इचलकरंजी हे ठिकाण हातमाग तसेच कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र बनले आहेत. पुढच्यापासून पाहूया. प्रसिद्ध असलेले डोंगर बँक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? डोंगर बँक खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मासेमारी करण्यासाठी अतिशय प्रसिद्ध डोंगर बँक आहे. पुढच्यापासून पाहूया. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक स्थित आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. चिमूर टेकड्या जे आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? लोकमान्य टिळक यांच्यामार्फत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील. केसरी वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले होते. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी तात्या टोपे यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जाहीर फाशी देण्यात आलेली होती? तात्या टोपे यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील. सिपरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी तात्या टोपे यांना जाहीर फाशी दिलेली होती. पुढच्यापासून पाहूया. असहकार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कोणी घेतला होता? असहकार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय खालीलपैकी कोणी घेतला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. राष्ट्रीय काँग्रेस यांनी जे आहे असहकार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पुढच्यापासून पाहूया. अमेरिका या देशामध्ये एकूण किती राज्यांचा समावेश आहे? अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य आहेत? ऑप्शन क्रमांक 4 राहील. एकूण 50 राज्यांचा समावेश अमेरिकेमध्ये झाला आहे. पुढच्यापासून पाहूया. महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग उपलब्ध आहेत? महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांनो एकूण 6 महसूल विभाग स्थित आहेत. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात येते? अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक देवस्थान स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. मानवी डोळ्याचे वजन किती किलोचे किंवा किती ग्रॅमचे असते ते सांगायचं आहे. मानवी डोळ्याचे वजन एकूण किती किलोग्रॅमचे असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 राहील. 1400 किलोग्रॅमचे जे आहे या ठिकाणी मानवी डोळ्याचे वजन असते. पुढच्यापासून पाहूया. अष्टविनायकापैकी मयुरेश्वर देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? अष्टविनायकापैकी मयुरेश्वर देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अष्टविनायकापैकी मयुरेश्वर देवस्थान पुणे जिल्ह्यात स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. खालीलपैकी कोणती गोष्ट अत्यंत उत्तम विद्युत वाहक आहे ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणती एक घटक किंवा गोष्ट अत्यंत उपयुक्त विद्युत वाहक आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. चांदी हा जो घटक आहे अत्यंत उत्तम विद्युत वाहक आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 2 महानगरपालिका येतात ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 2 महानगरपालिका आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अमरावती तसेच नागपूर प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 2 महानगरपालिकांचा समावेश आहे. पुढच्यापासून पाहूया. खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. अकोला, रत्नागिरी, अहमदनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहेत. पुढच्यापासून पाहूया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात येते? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. परभणी जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये
एकूण किती उद्देश सांगण्यात आलेले आहेत? राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत एकूण किती उद्देश सांगितले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील एकूण 4 उद्देशांचा समावेश जो आहे उद्देश पत्रिकेमध्ये करण्यात आलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागते? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा एकूण किती वर्षे असावी लागते? ऑप्शन क्रमांक 3 राहील राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 असावी लागते. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी कोणी देण्यास सुरुवात केली होती? सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी देण्यास सुरुवात केली? ऑप्शन क्रमांक 3 राहील लॉर्ड हार्डिंग यांनी सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी देण्यास सुरुवात केलेली आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी काय खाल्ल्याने मानवाचा आवाज कायमस्वरूपीच जात असतो? खालीलपैकी कोणती वस्तू खाल्ल्याने मानवाचा आवाज कायमस्वरूपी जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील कुंकू ही जी वस्तू आहे खाल्ल्या कारणास्तव मानवाचा आवाज कायमस्वरूपीच जात असतो. संसदेचे कोणते सभागृह जनतेला उत्तरदायी असते ते सांगायचं आहे. संसदेचे खालीलपैकी कोणते सभागृह जनतेला उत्तरदायी असते? ऑप्शन क्रमांक 1 राहील लोकसभा हे संसदेचे सभागृह जनतेला उत्तरदायी असते. पुढच्यापासून पाहूया. वास्को द गामा भारतामध्ये जलमार्गे आलेला कितवा प्रवासी कोणता प्रवासी होता ते सांगायचं आहे. वास्को द गामा हा भारतामध्ये जलमार्गे आलेला खालीलपैकी कोणता प्रवासी होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील वास्को द गामा भारतामध्ये आलेला एक पोर्तुगीज प्रवासी होता. पुढच्यापासून पाहूया. इशारा हा अतिशय प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? इशारा हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणाचा येतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा फुले यांचा इशारा हा अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ठिकाणी विड्याच्या पानासाठी खालीलपैकी कोणता परिसर प्रसिद्ध आहे? विड्याच्या पानासाठी खालीलपैकी कोणता प्रसिद्ध परिसर आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील बडनेरा हा जो परिसर आहे विड्यांच्या पानासाठी प्रसिद्ध आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी विजेवर चालणारी पहिली ट्रेन भारतात कोणत्या वर्षी धावली होती? विजेवर चालणारी पहिली ट्रेन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी धावली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील 1925 या वर्षी पहिली भारतामध्ये विजेवर चालणारी ट्रेन धावली होती. पुढच्यापासून पाहूया. गोऱ्या जळल्यास रासायनिक ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होत असते? गोऱ्या जळल्यास रासायनिक ऊर्जेचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेत होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील गोऱ्या जळल्यास जे आहे रासायनिक ऊर्जेचे रूपांतर उष्णतेमध्ये होत असते. पुढच्यापासून पाहूया. खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची रक्कम ही सर्वात जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या भारतीय पुरस्काराची रक्कम सर्वात जास्त असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांना. या ठिकाणी खेलरत्न हे जे पुरस्कार आहे भारतामध्ये या पुरस्काराची रक्कम सर्वात जास्त असते. पुढच्यापासून पाहूया. खेलरत्न पुरस्काराची सध्याची रक्कम किती आहे ते सांगायचं आहे. खेलरत्न पुरस्काराची सध्याची रक्कम एकूण किती लाखाची आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील 25 लाख एवढी खेलरत्न पुरस्काराची रक्कम आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी भाजालेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? भाजालेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित येते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. खंडाळा या ठिकाणी जे आहे भाजालेणी स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. मका, तांदूळ, नाचणी हे सर्व कोणत्या प्रकारची धान्य आहेत? मका, तांदूळ व नाचणी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारची धान्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. तृणधान्य जे आहे मका, तांदूळ, नाचणी हे आहेत. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठांचा समावेश आहे? संपूर्ण महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. 4 विद्यापीठ जे आहे कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी अजीवनसत्वाचे खालीलपैकी कोणते एक रासायनिक नाव आहे? अजीवनसत्वाचे खालीलपैकी कोणते रासायनिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील रेटिनॉल असे अजीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा भारतातील कोणत्या राज्याचा आहे? 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील महाराष्ट्र राज्याचा 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी 2021 वर्षापर्यंत एकूण किती महिलांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे? वर्ष 2021 पर्यंत एकूण किती महिलांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 एकूण 58 महिलांना 2021 पर्यंत नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. सबभूमी गोपालकी हा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तीने दिला होता? सबभूमी गोपालकी हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणी दिला होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील आचार्य विनोबा भावे यांनी सबभूमी गोपालकी हा प्रसिद्ध नारा दिला होता.
तर विद्यार्थ्यांनो, फिजिक्सवाला कंपनी आपल्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी जे बॅचेस घेऊन आलेले आहेत त्यामध्ये जरूरच एनरोल करायचं आहे आणि 1,000 रुपयाची सूट कोणत्याही बॅचेसवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जो आपल्याला कोड दिलेला आहे बॅचला विकत घेते वेळेस टाकायचा आहे. 1,000 रुपयाची सूट किंवा डिस्काउंट आपल्याला तुरंत दिले जाईल, लगेच दिले जाईल. मिळतो कडवा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.